अर्जुन सर नव्हते. विचारलं तर कोणीच काही बोलायला तयार नाही. मग मी देणगीविषयी विचारलं तर त्यांनी काय अहो ऑफिसातून हाकलून दिलं ना त्यांना. म्हणली इकडे अजिबात फिरकायचं नाही, 1 रुपया पण भेटणार नाही. हे बघा मॅडम, जर ह्या वर्षी जर शाळेचे कामं झाले नाही ना तर येणाऱ्या वर्षातील सगळे कामं खोळंबतील. आता तुम्हीच सांगा, आमचे सगळे हिशोब क्लिअर आहे, काहीच चुकलेलं नाही. पण तरी साहेबांनी आमच्या सोबत असं का केलं? मला अर्जुन साहेबांनाच भेटायचं होतं, परंतु हे मला इथे घेऊन आले. इथेच तुम्हाला भेटतील अर्जुन सर. पण मला सांगा, शाळेमध्ये काही अर्जंट काम आहे का आता? कौलं दुरुस्त करायचे, भिंती मोडकळीस आल्या, बाकं दुरुस्त करायचे, स्वच्छतागृहाची व्यवस्था सुद्धा मुलांची करायची. बरं, त्यासाठी साधारण किती खर्च आहे? तसं बघायला गेलं तर भरपूर खर्च आहे, पण एक 50-1 हजाराची जरी व्यवस्था झाली ना तरी शाळेसाठी खूप काही होईल. नका काळजी करू तुम्ही, मिळतील तुम्हाला पैसे. आणि शाळेचं काम पण एकदम वेळेत पूर्ण होईल. हा, तुमचे अर्जुन सरच तुम्हाला देतील पैसे. थँक्यू मॅडम. कृष्ण, एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि बोला, अर्जुन शिंदे हे काही वागला ते का वागला? काय झालं? कसलो विचार चाललो? वहिनी, बरं झालं तू आलीस. एक काम होतं आणि ते तूच करू शकतेस. तू जरा जाऊन येशील. खय जाऊन येऊ? अर्जुनला भेटायच्या आधी त्याच अर्जुनला न्यायला आलेल्या यमाला एकदा बघून जा. त्या गाडीत एक माणूस दिसला आणि ह्याची खासियत माहिती का काय? तो फक्त डोकं उडा माझ्या समोरून तर सोडत मला चुकून जरी कधी अर्जुनला भेटायला गेले ना त्याच्या बंदुकीतून गोळी सुटेल, अर्जुनची कौतुक फुटेल. नाही, काही नाही. कुठं नाही जायचंय, राहू दे. अगो काय झाला सांग ना माका. हे बघ, मनात काही एक ठेवू नको, परत तुकाच त्रास होईल. काय असत तर सांग ना माका. अर्जुन या घरातून गेल्यापासून बघते तुझा कशातच लक्ष नाही. एकटीच बसा नसतस, ना कोणा मागणा बोलतस ना नीट जेवतस. काल जेवण पण खोलीत मागवलंस ना? काहीच करायची इच्छा नाहीये आमची. अगो पण माका तुका असं बघवत नाही. अर्जुन तुझ्या गळ्यातलो ताईत होतो ना, मग त्याकाच लांब केलंस. मग काय झालं? तो आमचा मुलगा नव्हताच कधी. हो, तू काळजी वाटत असा, तू खैर हवत असा, कसो हवत असा, काय खात असा. हे बघा, मला या विषयावर काही बोलायचं नाहीये आणि अर्जुनचा विचार सुद्धा करायचा नाहीये. तुला एवढीच काळजी वाटते तर तू जा ना, बघून ये तू कुठे राहतो, काय करतो, कसा आहे. बघून ये तू कुठे राहतो, काय करतो, कसा आहे. येऊन सांग आम्हाला. जाणारच असते मी. आणि एवढाच जर जाणून घ्यायचा होता ना तर काल जेव्हा सावित्री येली तेव्हा तिच्या वांगडा कितक नाही बोललंस. बहिणी, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं जमणार असेल तर कर. आम्हाला उलट प्रश्न विचारू नकोस. ठीक आहे, जा.